कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, आजची प्रोसेस झाली आहे, पण अमोल अजून गुंगीतच आहे। अरे औषधांमुळे त्याला बोलताही येत नाहीये। मी बोलू का? ए बाळोबा, माझा आवाज येतोय का रे? विनायकराव, त्याला शुद्ध येते। अमोल बाळा, कसा आहेस तू? भाऊजी, जीभ त्याची जड झालीये, त्यामुळे अजून थोडा वेळ तर त्याला काही बोलता येणार नाही। हा, ते गुंगीचे औषध। अमोल बाळा, बाबाला न बोलताच उत्तर दे हा तू। अमोल बाळा, ठीक आहेस ना रे तू? अर्जा, त्याला त्रास होतोय रे। अमोलला एवढा त्रास होत असताना आपण काहीच नाही करू शकत। दिदे, त्याचा त्रास कमी झाला पाहिजे ग। आपल्या हातात काहीच नाही रे बाळ। अमोल, स्ट्रॉंग राहायचा। पण वंस, अहो मी छोटे सरकारांना यादी असं कधीच नाही बघितलं हो। अमोल, इकडे। अप्पे, तुला माहिती का एकदा काय झालं होतं? आपल्या सिंबाच्या जंगलात आहे ना, पाऊसच पडत नाही, दुष्काळ पडून जातो एकदम। पाणीच नसतं, मग सगळी जमीन कोरडी पडते। झाडांची पानं गळून पडतात, है ना गप्पे? हो, नदी तळे सगळे आटून जातात। सिंबाला खूप टेन्शन येतं, तो घाबरून जातो। त्याच्या जंगलातल्या असलेल्या मित्रांची खूप काळजी वाटायला लागते। आणि त्यात काय झालेलं असतं माहिती का दीपा भामा? सिंबा उपाशी असतो, त्याने काय खाल्लेलं नसतं ना, त्याला भुकेमुळे त्रास होत असतो खूप। सिंबाचं शरीर दुखायला लागलंय, खूप अशक्त झाला तो, त्याला उठून पण बसता येत नाही। खरे, आणि या सगळ्यात सिंबा आजारी पडून जातो, जी अवस्था आपल्या अमोल सारखी होती। पण अर्जुन, तुला माहितीये का, सिंबा असू देत नाहीतर आपला अमोल, अशा किरकोळ गोष्टींना घाबरत नाही दोघं, हो की नाही? हा, सिंबा धीट असतो एकदम, आपल्या अमोल सारखा। तो स्वतःला ठणकावून सांगतो की सिंबा, ह्या आजारपणाच्या पुढे पण एक दुनिया आहे, आनंदी दुनिया, ज्यात त्याची आपली सगळी जवळची माणसं त्याच्या सोबत आहेत। आणि अमोल सिंबाच्या इच्छाशक्तीची सगळे वाहवा करतात। तो सगळ्यांना सांगतो आपल्याला आता त्रास होतोय, पण ह्याच त्रासाला आपण सगळ्यांनी आनंदात राहून पळून लावायचं। हा, अमोल बाळा, पुढे काय होतं माहितीये तुला? अप्पे, काय होतं ग पुढं? मग सिंबा आहे ना, त्याच्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन त्या ओसाड जंगलातनं हळूहळू मार्ग काढत बाहेर जातो। आणि बाहेर गेल्यानंतर त्याला एक नवीन जंगल दिसतं, एकदम हिरवगार।
सगळ्या मित्रांना घेऊन तो त्या जंगलात जातो. अमोल, तो सिम्बा आहे ना, त्या जंगलात जातो. त्या जंगलात त्याला सगळं मिळतं. नवीन गुहा, पाणी, अन्न, फळं, औषधं, झाडं सगळं मिळतं. सिम्बा सगळं खातो, स्वतः बरा होतो. आणि तुला माहितीये का, आपल्या मित्रांना पण पोटभर खायला घालतो तो, आहे ना? हो, कठीण परिस्थितीवर मात करून सिम्बा स्वतःला सिद्ध करतो. आणि अमोल, पुढे काय होतं माहितीये का, पाऊस पडतो. सिम्बाचे सगळे मित्र खूप खुश होतात आणि त्याचे सगळे मित्र सिम्बाला त्या जंगलाचा नवीन राजा म्हणून घोषित करतात. हो बन्सप, अर्जुन दादा, अहो छोटे सरकार हसतायत. अमोल बाळा, तू पण माझा सिम्बा आहेस ना. आपण या सगळ्या अडचणींवर मात करायची, ह्या आजारपणातून बाहेर पडायचं आणि आपण पण राजा बनायचं. अमोल बाळा, बाबासारखं शहंशाह व्हायचं ना तुला. तू धीर सोडू नको रे. बोल बाळा, तू कायम असाच हसत राहा. आपण एकदा घरी गेलो ना की सगळ्या तुझ्या आवडीच्या गोष्टी करू. हा, आपल्या अमोलला आळूच्या वड्या आवडतात ना, मग आज आपण आळूच्या वड्या करूयात. हा, आणि आपण मंदिरात पण जाऊ फिरत फिरत. तुला तुला चाफ्याची फुलं आवडतात ना, मग चाफ्याची फुलं आणायची ना आपल्या देवाऱ्यात ठेवायची. मस्त वास येतो ना त्याचा. बापू, पण मंदिरात तुमच्या राणीतनं जायचं बरं का. हो. लय मजा येईल. हा, आणि मी पण ना आज संध्याकाळी काहीतरी छान खायला बनवते. छोटे सरकार, तुम्ही लवकर बरे व्हा. हा बघ, अहो मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं ना की त्याच्याशी जास्त बोलू नका. त्याची आत्ताच किमो झालीये. एक दोघे इथे थांबा आणि बाकीचे प्लीज बाहेर जावा. त्याला आराम करू द्या थोडा वेळ प्लीज. सॉरी, आपण सगळे त्याच्याशी बोलत बसलोय, विसरूनच गेलो त्याची ट्रीटमेंट सुरू आहे. जाऊया आपण. हे आपल्या इथे कुणीतरी एखाद्यानंच थांबा, बाकीचे सगळेजण बाहेर जाऊयात. हे माझं बाळोबा, तुला पाणी हवंय का? फळं देऊ तुला? अमोल, कितीही भयानक आजार असला ना बाळा हा, तर या ट्रीटमेंटमुळे तू लवकरात लवकर बरा होणार. फक्त तू स्ट्रॉंग राहायचं. सिस्टर, असा अचानक झोपी का जातोय हो? किमोच्या औषधं दिल्याने असं होतं मॅडम. प्रत्येकाच्या शरीरावर वेगळा परिणाम करतात हे औषध. तुम्ही नका काळजी करू. डॉक्टर तुम्हाला बोलवतायत, प्लीज तुम्ही त्यांना एकदा भेटून या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.